तिला उचलायसाठी त्यांनी एक मोठी काहीतरी क्रेन आणलेली आहे और मे बी फेल्युअर झालेलं आहे काहीतरी. ॲम्ब्युलन्सही गेली आता इथून. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज वेळ झाली आता की कर्म मूवीला जाण्याची, म्हणजे की पुण्याला जाण्याची. हो, मी आज पुण्याला जातोय. थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल की मी कुठून जाणार आहे आणि कशाने जाणार आहे. तर ती जी गाडी आहे ती एकदम सुपर कार आहे, ट्रॅव्हल आहे. बोलूया आपण त्या रस्त्याबद्दल आणि त्या गाडीबद्दल की कशी काय राहणार आहे. सध्या मी आता पॅकिंग करून घेतो आणि मग भेटतो. अशा प्रकारे झालेली आहे पॅकिंग आणि आता मी गाडी 9:15ला आहे. कालच मी तिकीट घेऊन आलेलो होतो. तिकीटचे डिटेल्स वगैरे सगळ्या गोष्टी सांगेल तुम्हाला नंतर पुढे, कारण की नाही का त्यांना फक्त कॅशच लागते आणि त्यांचं ऑनलाईन ॲप आहे तिथूनच होतं. आणि पूर्ण डिटेल पुढे सांगतो जशी जर्नी स्टार्ट होईल. आता मी सध्या जेवतो आणि स्टॉप आहे तिथे निघायला जातो. आता मी आहे बसच्या स्टॉपच्या ठिकाणी. तर हिचं तिकीट पडलं मला सिंगल सीटसाठी 850 आणि हे जर बघायला गेलं तर अंजनी वंदे भारत जी एक्सप्रेस होती तिच्यापेक्षा कमी आहे, बट सेम तेच टाईमचा वेळ लागतो. कम्फर्ट हिच्यात पण आहे, खूप ॲम्बिशियस आणि लक्झरियस गाडी आहे. तर मधलं इंटेरियर मी दाखवतो आता एंटर केल्यावर गाडी आली की. बाय रोड असल्याने हिला लागतो वेळ, म्हणजे 10 तास लागतात मॅक्सिमम, मिनिमम 10 तरी लागतात मला ज्या स्टॉपला जायचं तिथपर्यंत. इथे सॉफ्टीचं एक दुकान, ते आताही चालू आहे. छान छान सॉफ्टी दिसत आहे इथे. ही आहे डबल शेअरिंगची सीट, ज्यामध्ये 2 जण झोपू शकता. मी तिच्याबद्दल म्हणतो की 800 त्याचं प्राईस असते. तर ती ही सीट आहे आणि मी आहे सिंगल सीटवर बसलेलो. तर ही पूर्ण गाडी AC आहे. इथे मस्त मागे टिकायला पण दिलेलं आहे त्यांनी. तर असा राहील आपला सगळ्यांचा प्रवास एकदम छान असा झोपून मस्त 10 तासांचा. आणि आपण जाणार त्या मोस्ट डेंजरस घाटातूनही, जो की आहे जरा हळू आवाजात बोलतोय कारण की मे बी कोणाला डिस्टर्ब होईल, त्यामुळे जोरात नाही बोलू शकत इथे. तर हे आहे कर्टन्स, एक इथून आहे कसा व्ह्यू. तर दाखवेल जर्नी सुरू झाली की हा व्ह्यू दाखवेल. आता इथे लोक बसलेले आहेत त्यामुळे नाही दाखवू शकत, पण दाखवेल हा व्ह्यू आहे. तर मी तिकीट बुकिंगबद्दल सांगतो. असं आहे की ही जी बस आहे हिचं नाव आहे भाग्यलक्ष्मी. तर यांच्या बुकिंगसाठी एकतर स्टेडियमला, जळगावला किंवा पुण्याला यांचं एक शॉप आहे. तर तिथे जर गेलं तर तिथूनही बुकिंग होतं. तर मी आपल्याला प्रिंटेड तिकीट देता, मी दाखवून देईल त्याचा फोटो. आणि नसेल तर मग त्यांचा ॲप आहे, त्या ॲपवरनंही आपण बुकिंग करू शकता. सेम प्राईस आहे, प्राईसमध्ये काही डिफरन्स नाही. दाखवलं तसं डबल शेअरिंगला 800 आणि इथं मी जे ते 850. आणि अजून एक आहे पॉईंट की जो जरीही कोणताही सीझन राहो, म्हणजे दिवाळी, दसरा, काही असं कोणताही सण वगैरे असो, तर या बसचं तिकीट हे बदलत नाही, सेमच प्राईस राहते. बाकी बसेसचा असं आहे की त्या कमी जास्त भाई 2-2 हजारपर्यंत चालला तर डायरेक्ट. तर हिचं तसं नाही आहे. हिचं भाई 800, 850 दॅट्स इट. तर एवढं आहे की नॉन सीझनमध्ये बाकीच्यांचं 400-500 चाललं जातं, पण हिचं 850-800 राहतं. दॅट इज फाईन, बट क्वालिटी बेस्ट आहे. इथलं कुशन वगैरे सगळं बेस्ट आहे. पिलो पण त्यांनी दिलेलं आहे, मागे रेस्ट करायला पण दिलेलं आहे, तर बेस्ट आहे. जस्ट इथे वॉटर बॉटल हँगल पण आहे. बॅग ठेवायला ऑब्व्हियसली त्यांची रॅक वगैरे आहे मागे, सगळं गाडीमध्ये डिक्की वगैरे, बट मी जवळच ठेवले लॅपटॉप असल्यामुळे, तर तेही ठेवू शकत होतं. बट इट्स फाईन, मी एकटा आहे तरी इथे ठेवू शकतो त्या गोष्टी. तर अशा डिटेल्स आहे. आणि ही आता इथून जाईल जामनेर रोडने अजिंठा, मग अहिल्याबाई होळकर नगर, संभाजीनगरला पण जाते, संभाजीनगर जाते, मग अहिल्याबाई होळकर नगर, मग तिकडून तसं करून पुण्याला जाते. तर अजिंठाचा जो घाट आहे तो आपण एक्सपिरियन्स करू. रात्रीचा प्रवास कसा राहतो इथून तेही दाखवतो. अरे थोडीशी गाडी पुढे गेली होती, परत थांबली. अरे चल चल लवकर या. तर मित्रांनो, अशा प्रकारे सुरू झाली आपली जर्नी टू द पुणे.
फारच आहे इथं पूर्ण. हा घाट चालू झालेला आहे केव्हाचा. आणि समोर बघायला गेलं तर ट्रॅफिक लागली, पूर्ण जाम झाली आहे. ॲम्ब्युलन्सही गेली आता इथून. तर ह्या ट्रकला काहीतरी झालेलं आहे इथे. मे बी हा याचं टायर खाली बसलेलं दिसतंय. हो, मागचं टायर खाली बसलेलं दिसतंय थोडंसं. और मे बी फेल्युअर झालेलं आहे काहीतरी, त्यामुळे एवढी ट्रॅफिक जमली होती इथे. ओ, तिला उचलायसाठी त्यांनी एक मोठी काहीतरी क्रेन आणलेली आहे. मे बी काहीतरी झालेलं आहे ह्या घाटावर, जसं की म्हटलं होतं की डेंजरस आहे जरा. ओ नाही 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 नाही, इथं काही झालेलं नाही आहे. या घाटावरनं हे एवढं मोठं मशीन येत आहे ना, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली आहे. हा हा, माय बॅड. काही झालेलं नाही आहे इथे. बाथरूमसाठी 10 मिनिटं गाडी चालणार आहे. समोर या. चला वाघोली. त्या शॉट नंतर मी दादाकडे उतरलो आणि तिथून लगेच गाडी घेतली माझी आणि निघालो फेज 3 कडे. मी जिथं राहतो तिथे. तर असा होता माझा प्रवास, छान असा ट्रॅव्हल्सने. तर ट्रेन आणि ट्रॅव्हल्सचं तुम्हाला 2 ऑप्शन दाखवून दिले मी, की जळगाव टू पुणे कसं ट्रॅव्हल करता वगैरे. तर व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये सांगा. याला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला, आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये.